अनुषंगाने आम्ही आता शासनाच्या वतीनं तातडीचं पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकाला आणि बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाला काढूया। त्या पद्धतीने त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि पुढच्या 20 मिनिटांमध्ये शासनाचं पत्र आमच्या हातामध्ये दिलं आणि बीडच्या एसपींना त्यांनी तातडीनं आंदोलकाच्या निवेदनानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले। ते आदेश ईमेलद्वारे तातडीनं बीड येथे पोहोचले देखील। अशा पद्धतीनं हे आजचं उपोषण या सरकारने केलेली मध्यस्थी असेल, सरकारसोबतचा झालेला शिष्टाचार असेल आणि त्यांनी दिलेलं हे जे काही पत्र आहे ते पत्र हातात घेऊन या आझाद मैदान त्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे राऊत साहेब आहेत त्यांनी दिलीप ढाकणे असतील, त्यांचा मुलगा महेश ढाकणे असेल यांना स्वतःहून विनंती केली की हे उपोषण आपण सोडावं। म्हणून या ठिकाणी राऊत साहेब असतील सरकारच्या वतीनं त्यांनी पाणी पाजून या ठिकाणी उपोषण सोडलंय, पाणी देऊन। आणि त्या ठिकाणी उद्या एसपी साहेबांना जे पत्र गेले त्यानुसार कारवाई झाली तर बरं आहे। मुळात आमच्या मागण्या काय आहेत की या ठिकाणी आरोपीला मोक्का लागला पाहिजे। या ठिकाणी शिरूर कासारचा जो पीआय आहे, जो नालायक आहे, गेंड्याच्या कातडीचा आहे, धोकरट नावाचा पीआय आहे, त्याला त्या ठिकाणी